नमस्कार, मी शिवानी सागवेकर. शिवानी रेसिपीज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ताज्या मेथीचे अगदी सॉफ्ट आणि पातळ असे टेस्टी थेपले बनवणार आहोत. नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यामध्येही देऊ शकता. प्रवासात देखील हे 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहतात, खराब होत नाहीत. मी सांगितलेल्या पद्धतीने बनवाल तर एकदम सॉफ्ट, अगदी पातळ, डिलिशियस थेपले बनतील. आता थंडी खूप आहे. थंडीमध्ये बाजारात मेथी खूप छान मिळते, तर तुम्ही ही हेल्दी रेसिपी नक्की बनवा. थेपला कसा बनवतात ते पाहू. थेपल्यासाठी एक मेथीची जुडी घेतली. त्याची फक्त पानं घेऊन स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली. याला वाटीने मोजले तर ही एक मोठी वाटी मेथीची पानं आहेत. आता हे बाजूला ठेवून देऊ. थेपल्यासाठी एक वाटण तयार करू. मिक्सरच्या भांड्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून थोडे जाडसरच वाटून घ्यायचे. ग्राइंड करू. वाटण तयार आहे. हेही बाजूला ठेवून देऊ. एका परातीत जेवढी आपण मेथीची पानं मोजून घेतली त्याच भांड्याने तेवढेच आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे. आता 2 मोठे चमचे बेसन घालू. यात चवीनुसार मीठ घालू. अर्धा टीस्पून हळद. हळदीमुळे थेपल्याला रंग छान येतो. 1 लहान चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 लहान चमचा धणे जिरे पूड घालू. 1 लहान चमचा कसुरी मेथी पॅन मध्ये थोडी गरम करून क्रश करून घातली. आता यात तयार केलेले हिरवी मिरची आणि आलं यांचे सर्व वाटण घालू. यामध्ये 2 लहान चमचे सफेद तीळ घालू. अर्धा लहान चमचा ओवा हातावर क्रश करून घालू. यामुळे थेपल्यामध्ये याचा स्वाद छान उतरेल. पाव चमचा हिंग घालू. आता यात 2 मोठे चमचे तेल घालू. यामध्ये तेल थोडे जास्तच घालायचे, त्यामुळे थेपले सॉफ्ट बनतात. इथे दही घट्टच घ्यायचे. दही घातल्याने थेपले अजूनच सॉफ्ट बनतात. जर तुम्ही प्रवासासाठी थेपले बनवत असाल तर मी तुम्हाला सांगेन, थेपल्यामध्ये दही घालू नका. ते जास्त दिवस राहणार नाहीत. तर दह्याऐवजी तुम्ही 1 चमचा तेल जास्त घाला. हे सर्व गव्हाच्या पिठामध्ये छान असे मिक्स करून घेऊ. पिठामध्ये मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहेत. आता यात बारीक केलेली मेथीची पाने घालू. मी इथे 1 मोठी वाटी भरून मेथीची पाने घेतली. त्याच वाटीने 1 मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले. तुम्ही पाहिजे तर अर्धी वाटी मेथीची पाने घेऊन ही पीठ मळू शकता. त्याचबरोबर मी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे. मेथीमध्ये पण ओलावा असतो, त्यामुळे हाताने थोडे प्रेस करत अशा प्रकारे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. छान असे मिक्स करून घेतले. आता हे थोड्या पाण्याने मळून घ्यायचे. जास्त पाणी वापरायचे नाही. मिक्सरच्या भांड्यात आपण जे मिरची आल्याचं वाटण केलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून ते दही घातलेल्या कपामध्ये पाणी घेऊन त्या पाण्याने पीठ मळून घेतले. मला थोडे 2 ते 3 चमचे पाणी एक्स्ट्रा लागले. आता चपातीला मळतो तशी थोडी सॉफ्ट कणिक मळून घ्यायची. सॉफ्ट पीठ मळले तर थेपले पण सॉफ्ट बनतात. हे पहा, पीठ मळून झाले आहे. याला 1 चमचा वरून तेल लावून छान असे पुन्हा मळून घ्यायचे. पीठ मळून तयार आहे. आता गव्हाच्या पिठामध्येच हात घोळवून याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. हे आपण एकदम पातळ लाटणार आहोत, त्यामुळे मी छोटे छोटे गोळे करते. पिठातील एक गोळा घेऊन गव्हाच्या पिठामध्ये याला घोळवून एकदम पातळ लाटून घ्यायचा. लागेल तसं गव्हाचं पीठ लावायचं. खूप जास्तही पीठ लावायचं नाही, कारण यातलं मॉइश्चर कमी होऊन थेपले वातड होतात, मऊसूत होत नाहीत. हे बघा, एकदम पातळ थेपला लाटला आहे. अशा प्रकारे मी 6 थेपले लाटून घेतले आहेत. ते एकमेकांवर ठेवले तरी एकमेकांना जराही चिकटत नाहीत. आता थेपले भाजून घेऊ. थेपले भाजण्यासाठी मी कास्ट आयरनचा तवा गरम करायला ठेवला. यावर थोडे तेल पसरवून घेऊ. आता यावर लाटलेला थेपला टाकून भाजून घ्यायचा. साधारण 10 ते 15 सेकंदांनी थेपला उलटून घ्यायचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे थेपले खूप पातळ असतात. मंद आचेवर भाजले तर ते वातळ होतात, त्यामुळे याला मोठ्या किंवा मध्यम आचेवरच भाजायचे. थेपला उलटून घेतल्यानंतर याला थोडे तेल लावून घेऊ. खालची बाजू छान भाजून घ्यायची. खालची बाजू छान भाजली की थेपला पुन्हा पलटी करून त्याची दुसरी बाजूही छान अशी भाजून घ्यायची. दोन्ही बाजूंनी तेल लावून छान असे भाजून घ्यायचे. तर बघा, हा थेपला मी मध्यम ते मोठ्या आचेवर
छान असा दोन्ही बाजूनी भाजून घेतला आहे. जास्त उलटपालट करायचा नाही. थेपला काढून घेऊया. थेपला जाळी असलेल्या भांड्यावर काढून ठेवा, म्हणजे त्यातली वाफ लवकर निघून जाईल. हा बघा, दुसरा थेपला पण बनवून तयार आहे. अशा प्रकारे सर्व थेपले भाजून घेऊ. हे थेपले भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 8 ते 10 थेपले बनवून घ्या. नंतर याला भाजून घ्या. हे बघा, थेपले बनवून तयार आहेत. खूपच सॉफ्ट आणि टेस्टी थेपले बनले आहेत. थेपले थंड झाले आहेत. तुम्ही बघू शकता थेपले किती सॉफ्ट बनले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.